श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे गुढीपाडवा. तर उद्या सकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. दिवा आपल्या घरामध्ये बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आपल्याला दाखवत असतो. दिव्यामध्ये अशा काही सकारात्मक गोष्टी असतात. या गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर उद्या मंगळवार आणि त्याचबरोबर गुढीपाडवा, तर हा जो उपाय जर केला तर आपल्या घराचा भाग्योदय हा नक्कीच होईल आणि त्याचबरोबर जीवनामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल. तर आता आपल्याला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे, उद्या आपल्याला काय काय करायचं आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे, नवीन कपडे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्येच गुढीचं पूजन करायचं आहे. गुढीचं पूजन जर तुम्ही 6 ते 10:30च्या या कालावधीमध्ये केलं, म्हणजे सकाळी 6 ते सकाळी 10:30 या कालावधीमध्ये केलं तर याचे खूपच छान शुभ परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. कारण हा जो आहे तर तो अतिशय शुभ वेळ मानली जात आहे. या कालावधीमध्ये आवर्जून तुम्ही गुढीचं पूजन करावं. तर आता गुढीचं पूजन झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या घरामध्येच लावायचा आहे. घरामध्ये आता कशा पद्धतीने लावायचा तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग ज्या कोणत्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तर तो घेतला तुम्ही तरीही चालेल. आता दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो 2 मुखी लावायचा आहे. 2 मुखी म्हणजे कशा पद्धतीने, तर पूर्वेकडेच तुम्हाला एकाच दिव्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहे. दोन्ही वात्यांचं जे टोक आहे तर ते पूर्वेकडेच झालं पाहिजे. अशा पद्धतीने एकाच दिव्यामध्ये तुम्हाला 2 वाती टाकायच्या आहेत. 2 वाती टाकल्या की त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला आपला जो घराचा मुख्य उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. दिव्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातले जे काही दोष, अडचणी, विघ्न, दारिद्र्य आहे तर ते दूर होऊ दे. माता लक्ष्मीची कृपा माझ्या घरावरती होऊ दे. अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. तर नक्की तुम्ही हा जो दिवा आहे तर तो उद्या आपल्या घरामध्ये लावा. बघा, ज्या वेळेस आपण दिवे आपल्या घरामध्ये लावत असतो आणि विशिष्ट दिवसांमध्ये विशिष्ट दिवे आपण लावतो तर त्यावेळेस माता लक्ष्मी खूप लवकर आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तर नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा. आता दिवा विझल्यानंतर तो जो दिवा आहे तर तो स्वच्छ करून तुम्ही परत घरामध्ये यूज करू शकता. गव्हाच्या पिठाचा जर दिवा तुम्ही तयार करून घेतला असेल तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे आणि त्यातल्या ज्या वाती आहेत तर त्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही गाईचं जे तूप असतं तर ते टाकलं तरीही चालेल. या दोन्हींपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. नक्की लावा, नक्कीच फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर सुद्धा आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जर ह्या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना सुद्धा मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ.